या म्हणण्यामध्ये केवळ आता सरकारचं जे अपयश आहे, सगळ्या आघाडीवर सरकारचं अपयश, शेतकरी आत्महत्या करतोय, दुष्काळ निवारणाकरता सरकार आलेलं अपयश, महागाईचा आगडोम या ठिकाणी उठलेला आहे, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप्स मिळत नाहीत, अनेक आघाड्यांवर सरकारचं अपयश. आता कसं आपल्याला लोकांची मनं विचलित करायची यासाठी हा भारत माता की जय मुद्दा घेतलेला आहे. खरं म्हणजे आमच्या स्वतः पक्षाच्या आमदारांनी सत्तारभाईंनी हा मुद्दा मांडताना सांगितलं होतं की भारत माता म्हणण्याला आम्हाला काही अडचण नाही, परंतु नंतर माहीमच्या दर्ग्यावर सुद्धा तिरंगा फडकावला आमच्या अल्पसंख्याक मित्रांनी. म्हणजे देशाच्या अल्पसंख्याकांना नेहमीच राष्ट्रद्रोही ठरवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे का? खरं म्हणजे या दृष्टीने त्यांची जी वाटचाल चालू आहे हे दुर्दैव आहे. आज संघाच्या कार्यालयावर 2000 सालापर्यंत तिरंगा फडकावण्यात येत नव्हता. नागपूरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आणि त्यावेळी भडकळ चौकामध्ये स्वतः आज मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे आमदार होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आमदार होते, लाठ्या गाठ्या घेऊन त्या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना लाठीचार्ज करण्यासाठी ते तयार होते. म्हणजे स्वतःच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवायचा नाही. 26 जानेवारी दिवस हा प्रजासत्ताक दिन हा काळा दिवस म्हणून साजरा करायचा. ज्यांची भूमिका आहे त्यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून या निमित्तानं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या महिला आत्महत्या करतायत, त्यांचे अश्रू पुसायला सरकारकडे वेळ नाही. आमची भारत माता रडते, सरकारची भारत माता की जय या पद्धतीने कोणत्या पद्धती सरकार आता घोषणा देऊ इच्छित आहे. मैथिली जावकर मला वाटतं ही जी महिला गणेश पांडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिचा जो काही छळ केलेला आहे त्यासाठी आपल्याच पक्षाच्या नेत्याकडे ती मदत मागते, तिथं भारत माता आमची रडते. खरं म्हणजे हा जो ढोंगीपणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा या निमित्तानं जो उघड झालेला आहे, केवळ आपल्या सरकारचा अपयश झाकण्यासाठी ते प्रयत्न करतायत. आणि दुर्दैवानं संविधान बदलणं, राष्ट्रध्वज बदलणं या बाबतीतले त्यांचे नेते जाहीरपणे उद्गार काढतायत. एवढं धाडस या लोकांचं जे वाढत चाललेलं आहे, यातून राष्ट्रद्रोह कोण करतंय हे आता स्पष्ट झालेलं आहे. देशद्रोह कोण करतंय हे आता पुढे आलेलं आहे आणि म्हणून त्याचा निषेध आज आम्ही सभागृहात केलेला आहे. झेंडा कोणी उलटा पकडलेला नाही आहे. राष्ट्रध्वज काढताना सगळ्यांनी व्यवस्थित राष्ट्रध्वज धरलेला आहे. पण आता मुद्दा झेंडा पकडणं, उलटा पकडण्याचा मुद्दा काहीतरी कारण पुढे करून आपल्या राष्ट्रद्रोहाचं आपण केलं राष्ट्रद्रोह, आपण या राष्ट्राच्या बद्दल केलेलं अवमानक विधान, राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा, संविधानाचा केलेला अवमान हा कुठेतरी मला वाटतं झाकण्याचा प्रयत्न दुर्दैवाने सत्तारूढ पक्षाकडून होतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.